स्वागत आहे आपलं रत्न मराठी मीडियामध्ये. थँक्यू. सिनेमामध्ये अशा कोणत्या जबराट गोष्टी आहेत की ज्यामुळे प्रेक्षकांनी हा सिनेमा पाहावा? सिनेमामध्ये सगळं जबराट आहे. म्युझिक आहे, मस्ती आहे, डान्स, लव, सगळं जे काही प्रत्येक वयोगटाच्या लोकांना लागणार असतं ते आहे त्याच्यामध्ये जबराट पद्धतीने आलेलं आहे. मुलांना म्हणजे टीनेजर मुलांना, कॉलेज मुलांना जे लागणार आहेत, प्रेमाचं भावविश्व, वेगवेगळे त्याचे शेड्स आहेत, वेगवेगळे अँगल्स आहेत ते त्याच्यामध्ये आहेत. जे म्युझिक लवर आहेत त्यांच्यासाठी म्युझिकच्या जुगलबंदीज आहेत. जे गाण्यांची जे प्रेमी असतात त्यांच्यासाठी वेगवेगळे व्हरायटी गाणी आहेत. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्यांना लोकसंगीत आवडतं महाराष्ट्राचं त्यांच्यासाठी मेजवानी आहे. म्हणजे ते काय लेवलवर ते गेलेले आहे ना, तर ते चित्रपट बघूनच त्यांना समजेल, मी आता सांगू नाही शकत. त्यामुळे सगळ्यांनी बघावं असं वाटतं. जबराट सिनेमामध्ये अनेक इन्फ्लुएन्सर आहेत. ज्या कलाकारांना 1.5 ते 2 मिनिटासाठी प्रेक्षकांना पाहायला आवडतं अशा कलाकारांना लोक मोठ्या पडद्यावरती पाहण्यासाठी टाळतात. तर हा सिनेमा कसा चालेल त्याबद्दल काय सांगणार? नाही, माझ्याकडे सगळेच इन्फ्लुएन्सर्स नाही आहेत, आर्टिस्ट आहेत. जस्ट आर्टिस्ट मध्ये संजय मोनी आहेत, जयवंत पाडकर आहेत, गणेश यादव आहेत, सुरेखा कुडची आहेत, वनिता खरात आहे, आणि छोट्यामध्ये आयुष संजीव, अनुष्का सरकटे आहे, मिस इंडिया 2019 पॅसिफिक अशी म्हणजे आहे, मंदार मोकाशी स्वतः आहेत, आयलिगी आहे आणि इतर आहेत. त्यामुळे सगळेच इन्फ्लुएन्सर्स आहे असं नाहीये. काही इन्फ्लुएन्सर्स आहेत, काही आर्टिस्ट आहेत. मग हे जे कलाकार, इन्फ्लुएन्सर्स आणि कलाकार ह्यांची निवड प्रक्रियेबद्दल काय सांगणार? निवड प्रक्रियेमध्ये मी कॅरेक्टरनुसार निवडलेले आहेत. आमचे कास्टिंग डिरेक्टर होते शंतनू भाके, आणि त्यांनी मला छान छान समोर ऑप्शन्स आणून दिले होते. आणि मी भाषेवरून पहिले निवडत होते. आणि सगळ्यात त्याच्या पण अगोदरची आमची रिक्वायरमेंट होती डान्सर्स पाहिजेत आम्हाला, कारण डान्सर्सची आमची रिक्वायरमेंट होती, आशिष दादाची रिक्वायरमेंट होती. आणि त्यामुळे डान्सर्स पाहिजे होते. दुसरी गोष्ट की मला भाषा पाहिजे होती. त्याच्यानंतर तो लुक त्या कॅरेक्टरला बसतो का, कारण काही कॅरेक्टर शहरातले आहेत, काही कॅरेक्टर ग्रामीण भागातले आहेत, काही कॅरेक्टर मराठवाड्यातले आहेत, असं वेगवेगळे आहेत. तर त्याच्यामध्ये ते बसतं का असं होतं. काही मुली काही पुण्यातल्या दाखवायच्यात, काही कुठल्या दाखवायच्यात, तर त्याच्याप्रमाणे ते बसतं का हे बघायचं होतं. असे करत आमची क्रायटेरिया करत खूप 1, 2, 3, 4, 5 जे सॉर्टिंग प्रक्रिया असतात त्याच्या गाळणीतून गाळून आम्ही ते निवडलेले आहेत. मला तुला प्रश्न विचारायला आवडेल, हा सिनेमा तुझ्यापर्यंत कसा होता, त्याची प्रक्रिया काय होती, आणि चित्रपटामध्ये काम केल्याचा अनुभव तुझा कसा होता? चित्रपटामध्ये काम केल्याचा अनुभव तर खूप छान होता. आणि कास्टिंगचं जर सांगायचं झालं तर अनुष्काचं कास्टिंग ऑलरेडी झालेलं, आणि अनुष्काला मॅडमने एक रिक्वायरमेंट दिली की आपल्याला अजून आपलं एक कास्ट राहिले करायचं, असं कॅरेक्टर आहे. तर तिच्या डोक्यात डायरेक्ट मी आलो, कारण आम्ही ओळखत होतो आधीपासून. तर तिनं सांगितलं मॅडमला की माझा एक मित्र आहे, मी त्याला कॉल करते. आणि मॅडमची रिक्वायरमेंट पहिल्यांदा होती ती भाषा, त्यामुळं आणि मला कॉल केला. मी नॉर्मल टॉक केला तिच्याशी. ते सगळं ऐकल्यानंतर मॅडमने डिरेक्टली बोलवलं मला. आणि सॉरी, मला भारतातल्या फोनचं कळत नाही कसं बनतं, ते चालूच राहतं. ऐकलं फोन, आय एम सॉरी. सायलेंट केला. आणि मॅडमनी मला बोलवलं, आणि त्याच्यानंतर थोडेसे डायलॉग डिलिव्हरी चेक केली आणि कास्टिंग झालं. बाकी काम करताना खूप मजा आली. जरा स्ट्रिक्ट आहेत मॅडम, पण मजा आहे. सिनेमात अनेक कलाकार आहेत, कास्ट खूप मोठी आहे, तर ह्या सर्वांबरोबरचा अनुभव कसा होता? मग खूप छान अनुभव होता. एकतर मी आयली आणि अनुष्काला पहिल्यापासूनच ओळखत होतो, आणि आयुष माझा चांगला मित्र झाला या सिनेमामध्ये. म्हणजे एकदम घट्ट मैत्री झाली. खूप समजूतदार मुलगा आहे तो, मॅच्युरिटी चांगली आहे त्याची, आणि आमचं जुळलं. तुमच्या चित्रपटामध्ये अनेक संगीत आहेत, तर त्याच्याबद्दल काय सांगणार? संगीत गाण्यांची म्हणजे मेजवानीच आहे, खूप सारी गाणी आहेत. आणि तुम्हाला चूज करायला पण असं अवघड जाईल की अरे हे चांगलं होतं का ते चांगलं होतं, असं म्हणजे कन्फ्युज होऊन जाणार माणसं, कारण एवढी गाणी आहेत आणि सगळीच भारी झालेत. मला तुम्हाला प्रश्न विचारायचा, तुम्ही अनेक वर्ष भारताबाहेर राहिलेला आहे आणि इकडे येऊन सिनेमा करायचा आहे, तो अनुभव कसा होता? त्याच्यासाठी तुमचं कौतुक आहे, पण पुढे
तुमचा अनुभव हा कसा होता, काय experience? नाही, अनुभव म्हणजे तेवढं सोपं नाहीये. इथे राहून कसं इथे घरात राहायचं आणि कामं करायचे. कारण शेवटी मी एक स्त्री आहे, मला कुटुंब आहे, माझं घर संसार मुलं आहेत आणि माझं प्रोफेशन पण आहे, काम पण आहे. तर मला एकाला सोडावं लागतं. इकडे आले की मला घर सोडावं लागतं आणि मी घरी गेली की मला हे सोडावं लागतं किंवा तिथे बसून तिथून मला सगळं हँडल करायला लागतं. त्यामुळे तसं सोपं नाहीये. वेळ तिकडे दिवस, इकडे रात्र. म्हणजे मला तिकडे जर मी तिथून काम केलं तर मला रात्रभर जागून काम करायला लागतं, कारण तेव्हा इकडे दिवस असतो. आणि सोडून यायचं म्हणजे ते एक आई पण असते मी, तर ते खूप अवघड जातं. इथल्या लोकांना खूप सोपं आहे. रात्री काहीही काम असू दे, आपल्या घरी जातात ते आणि आपल्या घरच्यांमध्ये राहतात आणि घरून काम जरी केलं तर ते घरी असतात. तर माझ्यासाठी ती प्रोसेस तितकी सोपी नाही, भयंकर अवघड. आणि मीच नाही, माझं फॅमिली कुटुंब पण त्याच्यासोबत सफर होतं थोडंसं, पण ते सपोर्ट करतात म्हणून मी येऊ शकते, माझी मुलं, माझा नवरा. पण हे नक्कीच सोपं नाहीये, अत्यंत कठीण आहे हे. 2 महिने तिकडे, 2 महिने इकडे. आणि नाही म्हणजे सोपं नाही हे मी सांगेल, पण केलं आणि मी करणार पण आहे पुढे पण. जसं आपण म्हणालो की चित्रपटामध्ये खूप कलाकार आहेत, डान्सर आहेत, ऍक्टर आहेत, इन्फ्लुएन्सर आहेत. मग डिरेक्शन करण्याची वेगवेगळी पद्धत असते. मग हा अनुभव कसा होता? आणि आम्ही काय केलं होतं, आम्ही वर्कशॉप केलं होतं, तगडं वर्कशॉप झालं होतं. म्हणजे कुठे कोणी काय करायचं, कसं बोलायचं, काय करायचं हे सगळं आमचं वर्कशॉपमध्ये ठरलं होतं. म्हणजे डायलॉग डिलिव्हरी किंवा काय काय एक्सप्रेशन, काय सगळं आमच्या प्रॅक्टिसेस सगळ्या झाल्या होत्या. म्हणजे तोंडपाठ होतं सगळ्यांना सगळं. त्यामुळे तिथे जाऊन तसं मला आणि मी सांगितलं तिथे जाऊन मी काही सांगणार नाही, कोणीही नवीन एडिशन करायचं नाही, नवीन काय नाही, आमचं हे सगळं ठरलं होतं. त्यामुळे तसं मला काही या मुलांसोबत तर काही अवघड गेलं नाही. आणि मोठ्यांना तर काही सांगायची पण गरज नाहीये त्यांना. म्हणजे मी काय सांगणार, त्यांना सगळंच माहित होतं. फक्त जर हलकंसं काही मला थोडंफार वाटलं तर मी त्यांच्याजवळ हळूच जायचे. या लोकांना मी माईक करून सांगायचे की अरे मंदार असं असं कर. पण आता समजा मुनी काका असतील, मी तिथे जायचे आणि सांगायचे की काका आपल्याला असं असं करायचं. एवढंच होता तो फरक. पण त्यांनी तो खूप कॉपरेट केलं, म्हणजे खूप कॉपरेट केलं, खूप छान झालं सगळंच. मला असं काही अवघड नाही गेलं. आणि सध्या तुमची एक रील व्हायरल होते, त्याबद्दल काय सांगणार? नाही, रील व्हायरल होते हे खरं आहे. मी जे बोलले ते माझं स्पष्ट आणि प्रामाणिक मत होतं. थांबा 1 मिनिट. दादा काय सांगायचं तुम्ही सांगा. का प्रियंका मी बोलू ऑनेस्ट, माझं पण ते पटणार नाही ना तुम्हाला. बर, नाही, ती रील मी जे बोलले ते माझं प्रामाणिक मत होतं आणि माझा अनुभव होता आणि मी त्याच्यामध्ये कुठलंही खोटं बोललेले नाही किंवा काही कुठलंही माझं ऍड करून काही बोललेले नाही. तो माझा अनुभव होता. पण सेम वे की मला कोणाचं नाव घेऊन बोलायचं नव्हतं किंवा कोणाला एकाला पर्टिक्युलर टार्गेट करायचं नव्हतं किंवा इतर इन्फ्लुएन्सर्स बद्दल बोलायचं नव्हतं. तो माझा वैयक्तिक आलेला माझा अनुभव होता आणि मी अजूनही मी सांगते की माझा अनुभव होता, मी त्यावर ठाम आहे. पण माझ्या चित्रपटामधले काही सगळेच इन्फ्लुएन्सर्स आहेत असंही नाही. आणि याचा अर्थ असं नाही की मला काम काढून घेता आलं नाही. मी काम काढून घेतलं, त्याच्यासाठी मला थोडंसं जास्त स्ट्रिक्ट व्हावं लागलं, पण मी माझं काम काढून घेतलं. इन्फ्लुएन्सर्स असले तरी काम काढून घेतलं. फक्त प्रोसेस अवघड जातील, का अवघड जातील हे मी त्या रीलमध्ये सांगितलेलं आहे. माझं वैयक्तिक कुठल्याही माझ्या मुलांसोबत, ही जी माझी मुलं आहेत त्याच्याबद्दल वैयक्तिक कुठलाही प्रॉब्लेम नाही किंवा आमच्यामध्ये काही म्हणजे काही आमच्यामध्ये काही गैरसमज नाही. आम्ही अजूनही एकच आहोत, हम साथ साथ आहे सारखं आम्ही अजूनही आहोत. फक्त प्रोसेसचा पार्ट विचारला म्हणून मी ठामपणे सांगितलं आणि अजूनही मी त्यावर हे आहे की तो प्रोसेस कशी झाली हा प्रश्न होता. आणि मी सांगितलं की हो मला, आणि का अवघड गेली त्याच्यामुळे सांगितलं की कारण त्यांच्यातलं काही त्यांचा ऍटिट्यूड असतो किंवा ते थोडंसं एक असं ना की थोडेसे हवेत असतात हे मी बोलले, किंवा त्यांना आम्हाला खूप येतं वगैरे हे काही असतात ना गोष्टी, या गोष्टीमुळे अवघड गेलं असं सांगितलं. पण मला काम काढून घेता आलं नाही असं नाही, मी काम काढून घेतले आणि अत्यंत उत्तम रीतीने सगळ्यांनी काम केले. उत्तम 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 बाहेर आउटपुट आलेलं सगळ्याचं, कारण त्याच्याशिवाय मी ते पुढे गेलेच नसते. कारण मी कामाच्या बाबतीत खूप पर्टिक्युलर आहे, जसं हा म्हणाला मी खूप कडक आहे, पर्टिक्युलर आहे, मला जे पाहिजे ते पाहिजेच आणि मी ते काढून घेतलंय, बाकी काय अडचण नाही. मला दोघांनाही विचारायचं आहे की हा सिनेमागृहात जाऊन का बघावा, याची 3 कारणे सांगा. पहिलं कारण म्हणजे आम्ही सारखं तेच बोलतोय असं वाटेल तुम्हाला की गाण्यांची मेजवानी. दुसरं म्हणजे युथ साठी म्हणजे एक कॉलेज लाईफ वर एक पिक्चर आहे. आणि सगळ्यात महत्वाचं मी पण पिक्चर बघतो, मी काम करतो, तर मला सगळ्यात महत्वाची एक गोष्ट वाटते की गेल्या 7-8 वर्षात सेम स्टोरीज येतात मूवीच्या, प्लॉट सेमच असतो, काही ना काही थोडस डिफरंट असतं, पण ही स्टोरी
ऍक्च्युली नवीन आहे. याच्यात कुठलं कशाचं तरी काय आलंय रेफरन्स असं तुम्हाला अजिबात दिसणार नाही. आणि गाणी तर मस्टच. आणि स्टोरीज नाही, याच्यामधले पात्र पण खूप वेगवेगळ्या पद्धतीचे आम्ही घेतलेले आहेत. व्हरायटी पात्रांमध्ये पण आहे. आम्ही प्रत्येक पात्रांचा एक वेगळा ग्राफ आहे, तो सायकोलॉजिकली तो डिझाईन केलेला आहे आणि ह्या सगळ्या पात्रांनी व्यवस्थित तो हुबेहूब वठवलेला आहे. त्यामुळे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे 4 पोरं 4 पोरी आहेत यंग, हे लोक कोणी ना कोणी कोणाला ना कोणाला रिलेट होणार. अरे माझं असंच आहे, अरे माझ्या अमक्याचं ते तसंच आहे. म्हणजे ते कोणाला ना कोणाला ते आपलं वाटणार आहे, जवळचं वाटणार आहे. आणि जसं हा म्हणाला संगीताची मेजवानी, म्युझिकल जुगलबंद आहेत, तो थोडासा नवीन कॉन्सेप्ट आम्ही काढलाय. आणि लोकेशन छान आहेत, पावसाळ्यातलं शूटिंग आहे त्यामुळे ग्रीनरी छान आहे. आर्टिस्टने अप्रतिम ऍक्टिंग केलेली आहे, कारण ते तसे तगडी प्रॅक्टिस झाली होती, त्यांनी ते तगडं व्यवस्थित केलेलं, अप्रतिम सगळं आहे. आणि सगळं छान आहे, सगळं जबराट आहे. थँक्यू. थँक्यू. रत्न मराठी मीडियाला सबस्क्राईब करा, बेल आयकन बटन दाबा आणि ह्या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा.